रुपेश दांडेकर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पंच असतील जगदीश खरपडे, हे पंचच्या भूमिकेमध्ये जात असताना आपण पाहत आहात. 3 षटकांचा सामना होतोय. बघूया 3 षटकामध्ये जर हॅट्रिक साधली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच असेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू सनील गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्रायकरकडे बॅटर अविनाश. हा बॅटर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लार फुल टफ डिलिव्हरी, त्याला भिरकावलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर, सीमा पार, आयला षटकार. हा पूर्णपणे पहिल्या चेंडूवर समाचार घेतला जातोय. अगदी स्वतःला रोल केलं आणि चेंडूला भिरकावलाय. चेंडू सीमा पार षटकाराकरिता अविनाशच्या बॅट मधनं. सनीला पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण बघत आहात. इथे मात्र चेंडू आपण सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये जातोय. तत्पूर्वी एक धाव, एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 7 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. कौशल स्ट्राईक कडे बॅटर पाहायला मिळतोय. सनीला तर पहिल्या चेंडूवर आपण बघितलं होतं अविनाशाने षटकार टोकला होता. त्याच्यानंतर एक धाव घेतली गेली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. कौशल पुजारी हा बॅटर पाहायला मिळतोय. यावेळेस आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. चेंडूला भिरकावलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषा पार. कौशल याच्या बॅट मधनं षटकार आलाय. तर या षटकाराची धावसंख्या पुढे सरकती आहे 13 या धावसंख्येवर. दोघांनी एक एक षटकार ठोकलाय. म्हणजेच काय, आपले इरादे स्पष्ट केलेत. आम्हाला जास्त धावा बनवायच्या आहेत या इराद्याने उतरले दोन्ही बॅटर्स. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. ऑन साईडला चेंडूला भिरकावायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात सनील सावरे या गोलंदाजाचा. निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळते. 4 चेंडू टाकून चालेत राऊंड विकेटने सनील. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, त्याला ओळखलं. चेंडूला भिरकावलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषा पार. आलाय षटकार. नक्कीच या चेंडूला फिंगर रोल केले होते सनील या गोलंदाजाने आणि ते ओळखलं होतं कौशल या बॅटर्सने. आणि चेंडूला पुन्हा एकदा त्याने भिरकावलंय 6 धावांकरिता. 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 19 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकातील, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळेल तो म्हणजे सनील. आतापर्यंत कौशल हा बॅटर्स 12 धावांची खेळतोय, त्याला साथ देतोय तो म्हणजे अविनाश. 7 धावांनी तो खेळतोय. 2 चेंडूचा त्याने देखील सामना केलाय. आता मात्र फील्ड प्लेसमेंट थोडस सजवलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, थोडस दूरवर चेंडूला खेळायचा प्रयत्न झालाय. तर किती धाव मिळतात, तर अजून एक षटकार कौशलच्या बॅट मधनं. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 25 या धावसंख्येवर. एक षटक संपले आणि धावा खर्च केल्यात, जास्तीत जास्त धावा बनवल्या गेल्यात. तर म्हणजे नवीन पडा संघामार्फत 25 धावा तब्बल कुठल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. हा नक्कीच थोडासा दबावमध्ये आलाय. आता मात्र आई जीवतानी बोळीचा संघ. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्यात 25, परंतु अमोल तळेकरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपलं गोलंदाजीचं पृथक्करण त्यांना आता मात्र या स्पर्धेमध्ये दाखवावं लागेल. आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. का मला एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हटलं जातंय, असं मात्र अमोल तळेकरला आज दाखवावं लागेल. आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आपल्या नावाचा दबदबा या टेनिस क्रिकेटमध्ये
निर्माण करून दिलाय तोच खेळाडू अर्थातच अमोल तळेकर. या आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला आहे, परंतु आज कशा प्रकारे तो गोलंदाजी करेल नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांकरिता. अमोल राऊंड विकेटने अविनाशसाठी पहिला चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने वापर केलाय, चेंडू सीमा पार आलाय, षटकार. या षटकाराची धावसंख्या पुढे सरकती आहे 31 या धावसंख्येवर. धावसंख्येची खऱ्या तर मात्र लयलूट केली गेली आहे. प्रत्येक चेंडू षटकारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय कौशिक आणि अविनाशाच्या मार्फत. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 31 या धावसंख्येवर. डीप मध्ये आपण छत्रछन बघू शकतोय, डीप स्क्वेअर लेग आहे, त्याच्यानंतर डीप मिड विकेट आहे, एक वाईडिश लॉंग ऑन आहे, एक आपण बघू शकतो एक डीप लॉंग ऑन आहे, एक डीप लॉंग ऑफ छत्रछक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर 30 फरकांमध्ये पाहायचं झालं ना तर एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्याच्यानंतर एक कव्हर पॉइंट आहे, एक पॉइंट मध्ये छत्रछक पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय अमोल अविनाशसाठी राऊंड विकेटने. यावेळेस क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यावेळेस फसवलंय, चकवलंय गोलंदाजाने आणि दांडी गुल केलंय. नवीन बॅटर वन डाऊन मध्ये दिविश हा खेळाडू गेलाय, चाललाय खेळण्यासाठी. एक अजून एक चांगला खेळाडू या नवीन पाडा साईनाथ नवीन पाडा या संघाचा पाहायला मिळतोय. वन डाऊन मध्ये तो दाखल होतोय. धावसंख्या आहे 31 धावसंख्या. पहिला चेंडू जरूर षटकार आला, त्याच्यानंतर चेंज पीस पाहायला मिळाला गोलंदाज अमोल याचा आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अमोल मार्फत. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी राऊंड विकेटने दिवेश साठी घेऊन जाईल. यावेळेस पंच चेक करतायत आणि लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवंतरची धाव ऍड केली जाईल. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 32 या धावसंख्येवर. कुठे ना कुठे एक्स्ट्रा चेंडू हाताळावा लागतोय गोलंदाज अमोल या गोलंदाजाला. मागच्या चेंडूवर अशाच प्रकारे त्याने चेंडू हाताळला होता, फसवलं होतं अविनाश या खेळाडूला. यावेळेस स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं गेलंय. 2 क्षेत्राशी घेतात, चेंडूला फील्ड केलंय आणि दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. चांगला थ्रो पाहायला मिळतोय, गोलंदाजापर्यंत ऍक्युरेट थ्रो केला गेलाय. फक्त एक धावनं सॅक्रिफाईस करावं लागतं दोन्ही फलंदाजांना. या एक धावण्याची जास्त काय मिळणार नाही. या धावसंख्या पुढे सरकते आहे 33 या धावसंख्येवर. एक गडी बाद. साईनाथ नवीन पाडा हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना जे जे विजेता संघ आहेत त्यांनी नक्कीच इथे उपस्थित लावायचे आहे. गावदेवी भेंडीपाडा मला वाटतं उपस्थित झालेला आहे, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू किती धावा देऊन जाईल तर आमच्यापर्यंत इशारा आलाय तर षटकार असा इशारा आलाय. चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते आहे 39 या धावसंख्येवर. फ्लॅट 6 पाहायला मिळते, चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते आहे 39 च्या घरामध्ये. आतापर्यंत चेंडू टाकून चालते म्हणजे 5 शेवटचा चेंडू असेल. 4 चेंडू टाकून झालेत. यस 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोल राऊंड विकेटने दिवेश साठी. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्र निवडले 6 धावांकरिता. षटकार. शेवटचा चेंडू असेल. चेंडू द्यायचा नवीन चेंडू द्यायचा, जुना चेंडू द्या, लगेचच चेंडू पुरवायचा आहे. या 6 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे
45 धावसंख्येवर. धावसंख्येची खऱ्या अर्थामध्ये लयलूट करायला लावली आहे. प्रत्येक चेंडूचा प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतायत फलंदाज. मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. मैदान के बाहेर पे जाइए प्लीज. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. दिवेश पुणेदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस फिंगर रोल केले होते. चांगल्या चेंडूची समाप्ती होती. चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू जरूर आलाय. चांगल्या चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर 45 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक आणि स्लॉग ओव्हरचं षटक कोण घेऊन येईल बोलिंग या संघाकडनं. आता मात्र कुठे ना कुठे विचार करण्यासाठी भाग पाडलाय बोलिंगच्या संघाला, कारण धावफलकावर धावा आतापर्यंत लागल्यात 45 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती. हॅलो हॅलो. तर यावेळेस चांगला स्ट्रोक्स खेळला गेलाय. एक धाव काही रोखू शकत नाही. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आहे. 46 या धावसंख्येवर संजू, ज्याला स्लोगर स्पेशलिस्ट मागचा सामना काय अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि तोच गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होता असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू टाकून झालेत. 3रा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. शतरक्षक आलाय, चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2 दुहेरीच्या अंकाने धावसंख्या पुढे सरकते आहे. 48 या धावसंख्येवर 48 लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती पाहायला मिळते नवीन पाड्या या संघाची. पुढे एकदा संजू गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडूला भिरकावलंय. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. मिळतात 6 धावा कौशिकच्या बॅट मधनं. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे. 54 54 धावा. काय कमालीची फलंदाजी केली जाते. अप्रतिम फलंदाजी केली जाते आतापर्यंत. संजू या 4थ्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस माझा प्रयत्न. शतरक्षक आहेत. यावेळेस नाही करणार चुकी. लागतोय धक्का क्रमांक 2. सायना स्पोर्ट नवीन पाड्या या संघाला. गॉन. नवीन बॅटर कल्पेश बसवत हा फलंदाज आलाय. 4था क्रमांक 5व्या क्रमांकावर तो मला वाटतं खेळण्यासाठी येतोय. त्याच्या माहितीसाठी चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 54 धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातील संजू याचा. ओ यावेळेस काय चेंडू हाताळलाय. चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते आणि अशा प्रकारे 3 षटक समाप्त झाले आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट असेल. या 55 धावा कशा प्रकारे पार होतील या ऐकूया. मायक्रोफोनवर आपण आमंत्रण देऊया मिस्टर खरं तर मात्र राहुल अंधेर यांना.
थँक्यू सो मच मिस्टर भावश वनगा. अतिशय जबरदस्त आवाज आपण ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. गेले 2 दिवस आपण बघितलं या स्पर्धेला दिले समालोचक म्हणून विजय भोये मॅन फ्रॉम पायगाव आणि त्यानंतर मॅन फ्रॉम ठाणे काजूपाड्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे जयेश डुकले यांचाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आवाज ऐकत आलाय. मात्र 2 दिवस मी आणि नक्कीच भावेश वनगा आमच्या जोडीला समालोचक म्हणून जोडले गेलेत. आता शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसातील ही आजची शेवटची मॅच रफ अँड टफ मॅच. एका बाजूला नवीन पाडे संघाने तब्बल धावा बनवल्यात 55 आणि कशा पद्धतीने त्या 55 धावा बनवल्या जातील हे देखील पाहिलं जाईल. मात्र यावेळेला जर बघितला तर डिक्लेरेशन झोन मध्ये पहिला बॉल या ठिकाणी निघून गेलाय. स्टार्ट ऑफ फाउंडेशन असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण की 2 धावा आल्यात. इथून सुरुवात होईल धावसंख्येला आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं बंधन तर नाही आहे कारण की 3 षटकांचा मॅच आहे आणि सातत्याने रोहन हा जो गोलंदाज आहे तो गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. यस नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. 55 धावांचं टार्गेट क्या बात आहे. ज्या अनुषंगाने म्हणायचं झालं तर मग कौशल हा जो खेळाडू होता त्याने तब्बल 6 सिक्स त्याच्या खेळपट्टीवर त्याने अक्षरशः खेळून काढलेले आहेत. 6 सिक्स त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. उत्तुंग असे षटकार आणि अक्षरशः आपल्या संघाला तो पुढे नेण्याचं काम त्याने केलं गेलंय. इथून 55 धावा बनवायच्या आहेत. नॉन स्ट्राईक एंडकडे सनील आहेत आणि स्ट्राईक एंडकडे अमोल तळेकर हे 2 फलंदाज सलामीच्या भूमिकामध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. आपण बघत आहात जय बजरंग चषक 2025 आणि या स्पर्धेचं आयोजन केलंय जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाच्या माध्यमातून. मॅच बॉल त्या ठिकाणी आलेला आहे आणि ही स्पर्धा 4 दिवस जर बघितली ना तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत DBN लाईव्हच्या माध्यमातून जे काही लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे ते नक्कीच अतिशय दर्जेदार. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे म्हणून तर DBN लाईव्ह आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. ज्यावेळेला नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेलाय 1 धाव निश्चित. दुसरी धाव ही निश्चित केली जाते. 2 धावा म्हणजे 4 धावा धावफलकावरती. इथून सिंगल डबलला जास्त महत्व देऊन चालणार नाहीये कारण की एका बाजूला जर आपण बघितलं ना तर मग समोरचा संघ म्हणजेच सायनाट स्पोर्ट्स नवीन पाडा संघ जशी त्याने फलंदाजी केली होती ना तशीच काहीतरी फलंदाजी तुम्हालाही करायची आहे. अमोल तलेकर मोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला खेळाडू. जसा उल्लेख केलाय तसा मात्र बाणासारखा तीक्ष्ण वेगाने चेंडू प्रस्थान करतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करणारा येतोय हा चौकार. काय शॉट होता. जबरदस्त फटका. जसा पुढे टाकला तसा मात्र त्या चेंडूला खेळून काढला सरळ रेषेत आणि 4 धावा देऊन जाणारा तो फटका. शेवटची इम्पॉर्टंट मॅच महत्वपूर्वक मॅच आहे. मात्र या वेळेला जर बघितलं तर चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिच लाईन व्यवस्थित गोलंदाजाची बघायला मिळालाय आणि इथून डॉट बॉल देऊन जाणारा हा चेंडू गोलंदाज आपण बघताय रोहन कलांगडा याचा बघायला मिळतोय. मोठा फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेनं सिद्धार्थ धावतायत. मात्र सिद्धार्थ चुकी करणार नाहीयेत. आउटफील्ड मधला एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याला बघितलं जातं त्याच्या माध्यमातून टिपलाय शानदार झेल.
जबरदस्त झेल टिपला गेलाय मिस्टर सिद्धार्थनं आणि इथून पहिला धक्का लागलाय तो म्हणजेच बोलिन्स या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर संदीप याही खेळाडूने सकाळच्या सत्रापासून मात्र प्रभावित केलंय. पुढचा बॉल रोहनचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या मात्र पूर्णपणे त्या अपेक्षा भंग केल्या जातात आणि धक्का क्रमांक हा दुसरा असेल टीम जीवदानी बोलिन्स या संघाला. धावसंख्या स्थिर आहे. एक षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपळकावरती. इथून रोहनचं कौतुक असेल कारण की रोहनने जी गोलंदाजी केली ना ती कुठेतरी कारणीभूत ठरणार आहे आपल्या संघासाठी. आणि रोहनचा विचार केला तर मग आतापर्यंत त्याने दुहेरीच्या 2 धावा आणि एक चौकार जरूर आला मात्र त्यानंतर जे ते चेंडू हाताळल्यात ते अप्रतिम दर्जाचे राहिल्यात. टर्निंग पॉइंट मॅच कुठे झाली तर मग पहिल्याच षटकामध्ये जे 2 महत्वाचे विकेट गमावले आई जीवदानी बोलिन्स या संघाने तिथून मात्र मॅच स्टार्ट झालाय कोणासाठी तर मग साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या संघासाठी. सकाळी नक्कीच बोलणं झालं अविनाश किनी यांच्या माध्यमातून. त्यांनी सांगितलं होतं की आज काहीतरी रणनीती वेगळी आहे. ज्या वेळेस ते आमच्याशी बोलले गेले जोडले गेले आणि त्यांनी म्हटलं की आज आमच्यासाठी हा दिवस कदाचित असावा आणि आम्ही 100% योगदान देण्याचा प्रयत्न करू आमच्या संघासाठी. आणि तो 100% योगदान कशा पद्धतीने दिला गेलाय हे मैदानाच्या आतमध्ये सादर करताना दिसत आहेत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बॉल दिला जाईल. चेंडू निघून गेलाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त झाल्यात फलंदाजाला आणि धावसंख्या 9 या 2 ने मात्र पुढे सरकेल. एकच रन 22च्या रूपानं मला वाटलं बॅटला कदाचित ब्रश झालाय चेंडू मात्र 22च्या रूपानं ही 1 धाव मिळालाय. वारंवार चेंडू आहेत पायाच्या मध्ये बरोबर टाकले जात आहेत. पूर्णपणे पकडून ठेवलं गेलंय बांधून ठेवलं गेलंय गोलंदाज अविनाश किनीनं. एक धाव मिळाली. या एका धावेने धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती. बॅटची लिडिंग एज मात्र एचपेक्षा थोडेसे कमी पडले आहेत. कदाचित विकेट्स डाऊन झाली असती मात्र तसं काही होत नाहीये. 2 धावा मिळतील आता सध्याच्या घडीला आणि या 2 धावेने संघाची धावसंख्यामध्ये थोडीशी थोडासा बदल होईल. जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. महत्वाचा मॅच आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आहे. जो संघ विजेल तो विजेता होईल तो क्वालिफाय करेल मात्र सुपर 4 मध्ये. आतापर्यंत वर्चस्व राहिलाय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाचं कारण की ज्या अनुषंगाने सकाळच्या सत्रापासून खेळलं जाणारं जे क्रिकेट होतं ते दर्जेदार राहिलंय. ओ सनील याच्या माध्यमातून खेळलेला हा फटका जबरदस्त स्ट्रोक डोळ्याचं पारणं पिटणारा फटका. चेंडू निघून गेलाय फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर. 6 धावांसाठी. अशीच काही फलंदाजीची अपेक्षा होती कारण की सध्याच्या घडीला जर बघितलं तर प्रथमतः फलंदाजी करत होती नवीन पाडा टीम आणि त्याने जवळजवळ धावा बनवल्यात. त्या म्हणजेच 54 आणि 55 धावांचं माफकचं असं आव्हान ठेवलं होतं. डोंगर तर मोठा होता मात्र सनील आता स्वतःला सिद्ध करताना दिसल्यात. थोडेसे उशिराने त्याच्या बॅटमधून फटके येताना दिसल्यात मात्र शेवटच्या बॉलवरती मिळाल्यात पुन्हा एकदा 2 धावा. डी मध्ये चेंडू निघून जातोय. डी मीन्स डिक्लेरेशन झोन मध्ये आणि तिथून 2 धावा मिळतील. षटकाची झाली इथून समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपळकावरती. इथून किती धावांची गरज असेल हे देखील आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील माहिती. 6 चेंडू शिल्लक 34 ची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 6 सिक्स किंवा मग 5 सिक्स एखादा चौकार गरजेचं आहे सध्याच्या घडीला.
6 चेंडू 6 मोठे फटके येतील काय हे देखील पाहायला जाईल. सिद्धार्थ आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती. SID सीड जर्सी नंबर 23 सकाळच्या सत्रापासून जरी मार्क खाल्या असला गोलंदाजीच्या याच्यावरती तरी पण मात्र आता गोलंदाज स्वतःला सावरताना दिसेल का हे देखील पाहायला जाईल. 34 ची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6. चांगला शॉट आहे, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतील, चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती फक्त सिंगल धाव रोटेट केली जाईल आणि या सिंगल धावेने 22 अंकांवरती 22 रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या दिवसाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये मात्र आई मरुदेवी राजवली ब हा संघ आपल्याला पुढे येताना दिसला, तो क्वालिफाय झाला. आणि या दुसऱ्या दिवसाचा मग विचार केला तर मग आई गावदेवी भेंडीपाडा ब हा संघ मात्र पुढे वाटचाल करताना दिसला. त्यांनाही आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय होताना बघितलं. आणि तिसऱ्या दिवसाचा विचार केला कालचा दिवसाचा तर मग बाभोळा बॉईज बाभोळा हा संघ मात्र पुढे वाटचाल करताना दिसलाय, तो देखील सुपर 4 मध्ये प्रवेश करताना दिसला. आणि आता आजच्या दिवसातील कुठला संघ मात्र सुपर 4 करिता मात्र पुढे येईल हे देखील पाहायला जातील. दरम्यान सनीलच्या बॅटमधून आलाय षटकार आणि रेफर केलं गेलंय सध्याच्या घडीला का हा नक्कीच बीमर बॉल आहे की मग नाही पाहिलं जाईल. तत्पुरती डिसिजन इज पेंडिंग. आमचे संतोष वळवी सर त्या ठिकाणी सज्ज आहेत, नक्कीच पाहणी केली जाईल आणि त्वरित तुमच्यापर्यंत जे काही डिसिजन आहे ते या ठिकाणी दिलं जाईल. तत्पुरती डिसिजन इज आर पेंडिंग. अक्षरशः कुशल मोमेंट आहे आणि या कुशल मोमेंटला काय डिसिजन येते थोडासा वेळ घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर डिसिजन नक्कीच येईल मात्र थोडासा वेळ जास्त जातोय कारण की एक कुशल मोमेंट आहे. कारण की सनील सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय आणि डिसिजन आलाय थर्ड अंपायरचा. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर बघितली तर 30 धावा. अजून किती धावांची गरज आहे तर 25 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडू 25 ची गरज. चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नसेल कारण की आता फलंदाजाला माहिती आहे कारण की सामना जो आहे तो समोरच्या संघाने पूर्णपणे आपल्या खिशात घातलाय. सायनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघ आज मात्र ज्या अनुषंगाने त्याने क्रिकेट खेळलं गेलंय, अविनाश किनी असतील, कौशल असतील, त्यानंतर सिद्धार्थ असेल, त्यानंतर रोहन असतील, अतिशय दमखम दाखवणारी गोलंदाजी फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, शरीराचा भेद घेणारा चेंडू, धाव घेण्याची मुभा दिलीच नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बघायला मिळालेत आणि आता शेवटचा बॉल शिल्लक, फक्त ना फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे कारण की एका बाजूला सामना जिंकलाय ती टीम आहे सायनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा ही टीम. अजून एक चांगला बॉल, या ठिकाणी सामना जिंकलाय टीम आहे सायनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा. सुपर 4 करिता मात्र या ठिकाणी क्वालिफाय झालंय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम. आपण बघताय शेवटच्या श्वासापर्यंत मात्र लढत राहिली ती म्हणजे जीवदानी बोलीज ही टीम. मात्र अखेर कार जर बघितलं तर गोलंदाजी थोडीशी खराब राहिले मात्र फलंदाजी तेवढीशी साजेशी करता आली नाहीये. मात्र सायनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा कॉंग्रॅच्युलेशन, आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालात.
आणि आजचा जो लॉट होता, आजच्या जे सामने होते त्यातून मात्र 8 संघांमधून निघणारी क्वालिफाय होणारी टीम म्हणजेच साईनाथ स्पोर्ट्स नवीनपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन. चला, चारही संघाचे जे कर्णधार आहेत, प्रथमतः